ठाण्यातील विव्याना मॉल समोर मोठा अपघात झाला आहे। विव्याना मॉल समोर असलेल्या उड्डाण पुलावरती वाहने एकमेकांना आदळून मोठा अपघात झाला आहे। यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून फक्त गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे। हा अपघात कसा झाला याचा तपास सुरू असून या अपघातामुळे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली आहे। या अपघाताची कारणे किंवा कोणी दुखापत झाली त्याचा तपास सध्या सुरू आहे। नहीं टोइंग व्हॅन आली का? टोइंग व्हॅन नाही येते नावच नाही माहिती सर तो सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी समाज माध्यमांवरती एक पोस्ट केली आहे। त्यामध्ये एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झाला आहे। हा आहे नवा हिंदुस्तान असं म्हटलं आहे। त्यांच्या या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे अशी लढत झाली आहे।
राजन विचारे यांनी निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार केला होता, तर धनुष्यबाणाचा कार्यकर्ता असा प्रचार नरेश म्हस्के यांनी केला होता. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारली. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे 2 लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेत. या विजयाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत ठाण्याचा गड राखलाय. तसेच तेच ठाणेदार असल्याचे त्यांनी दाखवून दिले. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी विजयानंतर मतदारांचे समाज माध्यमातून आभार देखील मानले. त्यासाठीच त्यांनी समाज माध्यमांवरती एक पोस्ट शेअर केली. तसेच या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे. एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झाला आहे. हा आहे नवा हिंदुस्थान, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. या आशयाचा बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल परिसरामध्ये लावला असून तो सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांसाठी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व 7 खासदारांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं. तसेच त्यांच्याशी संवाद देखील साधला. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांना सन्मानित केलं. तर त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी त्यांना ओवाळून पेढा देऊन त्यांचं तोंड गोड केलं. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार धैर्यशील माने, खासदार रवींद्र वायकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार संजय मंडलिक, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना सचिव संजय मोरे हे देखील येथे उपस्थित होते. थँक्यू. ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक डॉक्टर देवराम लक्ष्मण भोईर यांचा 74वा वाढदिवस व अभिष्टचिंतन सोहळा ढोकाळी परिसरातील देवराव लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेज कोलशेत रोड ढोकाळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जनसामान्यांचे कैवारी तसेच तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर देवराम भोईर व त्यांचे कुटुंबीय सदैव तत्पर असतात. याची दखल घेऊन देवराम भोईर यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. या डॉक्टरेट पदवीसाठी देवराम भोईर यांच्यावर विविध क्षेत्रातून कौतुकांचा देखील वर्षाव झाला आणि अजूनही तो कौतुकांचा वर्षाव होत आहे. डॉक्टर श्री देवराम भोईर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी महापौर अशोक वैती, माजी नगरसेवक मनोहर डुमरे, महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, विकेश भोईर तसेच विविध पक्षातील राजकीय नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, समस्त भोईर कुटुंबीय, नागरिक देवराम भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.
मुलीच्या हातातून त्यांना दीर्घायुष्य लाभो असं सांगणारं ही दिव्याची ज्योत आणि या दिव्याच्या ज्योतीने त्यांचं औक्षण केलं जाते. खरंच आज आपले वडील ज्या पदावरती ज्या शिखरावरती आहेत त्याचा अभिमान सगळ्याच मुलांना आहे त्या बाबतीत आणि त्याबद्दलचा अभिमान आणि त्यांना मिळालेलं हे यश असंच संधी बहाल करण्यात आल्यामुळे आज आपले संपूर्ण विभागामध्ये एक मानाचा शिरपेच रोवला गेला असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत आनंदाची बातमी आणि या आनंदाच्या बातमीने आपण सगळे भारावून गेलो असे एज्युकेशन आयटम्स आगळावेगळा रंग म्हणजेच त्यांचं आगळंवेगळं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वातूनच त्यांची समाजाबद्दल जेवढी आस्था आहे ना तेवढीच आस्था शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. आज या सुंदर अशा वास्तूमध्ये आपण जिथे बसलेलो आहोत ना त्या वास्तूलाच देवराम लक्ष्मण भोई डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स असं नाव आहे. आज साहेबांच्या नावाने आपल्या विभागामध्ये डिग्री कॉलेज असे तिन्ही सोर्स म्हणजे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स डिग्रीचे तिन्ही कोर्स आपण इथे सुरू केलेले आहेत. ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला शशिकलाताई पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि म्हटल्याप्रमाणे पुढचा कार्यक्रम म्हणजे अर्थातच होणार आहे. त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की उभं राहायचं आणि टाळ्या वाजवायच्या. घाई करू नका. सगळ्यांना छान प्रकारे शुभेच्छा देणार आहेत. फक्त 10 मिनिटामध्ये आपण सगळ्यांचं व्यवस्थित त्यांनी सर्वांनी कानाला असो काही करू नका. घ्या ना, मी पाठवतो. हो घ्या इकडे. बरोबर थँक्यू. गर्दी करू नका. हो दादा थोडं खाली. नाना भेटणारच आहे. नील पांडे चौगले साहेब वडलीवरनं सोबत चौगले. थँक्यू. बच्चे होते हम भी अगर बच्चे होते हैप्पी बर्थडे करते जान हमारे तो कभी गाल पहले हैप्पी धोपी के गधे दुनिया भर के डंडे सर पे खाए धन और अगर दुनिया पे कैसे जाते. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली आहे. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असं प्रतिपादन आयुक्त राव यांनी भेटीनंतर केले आहे. सरासरी 1200च्या घरात असलेली बाह्य रुग्ण संख्या सध्या 2200च्या घरात गेली आहे. त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचाराचा खर्चही वाढला आहे. हा जास्तीचा खर्च महापालिका तात्काळ उपलब्ध करून देणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील कायम पदांच्या भरतीसाठीही जलद कार्यवाही करण्यात येत असून लवकरच ही पदे भरली जातील असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयातील सर्व विभाग, वैद्यकीय महापालिका, वसतिगृह आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालय आणि तसेच महाविद्यालय यांच्याशी याविषयी सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त जी गोदेपुरे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, डीन डॉक्टर राकेश बारोटे, डॉक्टर स्वप्नाली कदम इत्यादी उपस्थित होते. गड आला पण सिंह गेला या आशयाच्या बॅनरने वेधले ठाणेकरांचे लक्ष. लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर गड आला पण सिंह गेला या बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दणदणीत पराभव केलाय. 2,34,000 मतांनी नरेश म्हस्के विजयी ठरले आहेत.
मुंबईमध्ये ठाकरे गटाला घवघवीत यश मिळाले असून परंतु ठाण्यातील उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक राजन विचारे यांची मोठ्या मताधिक्याने हार झाल्याने ठाण्यातील उद्धव ठाकरे यांची शाखा समजली जाणारी चंदनवाडी शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांनी अनोखा असा बॅनर लावला आहे. शाखा प्रमुख तानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा बॅनर येथे लावण्यात आलेला आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र लोकसभा निवडणुकीला ठाण्यात तर सत्ताविरुद्ध निष्ठा असा रंग मिळाल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. ही निवडणूक अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाला खऱ्या अर्थाने उभारी दिली. एकही आमदार नगरसेवक सोबत नसताना ठाण्यातून त्यांनी शिवसैनिकांच्या मदतीने लोकसभा निवडणूक लढवली. प्रचार देखील उत्तमरित्या सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत पार पाडला. सत्ताविरुद्ध निष्ठा अशी लढत सुरू असताना सर्वत्र राजन विचारे यांचा विजय होणार असा विश्वास देखील व्यक्त केला जात होता. मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत असताना धनुष्यबाण तळपत गेला आणि मशालीची धग कमी होत गेली. शेवटच्या फेरीअंती नरेश म्हस्के यांना 7,22,789 मते मिळाली तर राजन विचारे यांना 5,08,185 मतांचा पल्ला गाठता आला. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार म्हणून ठाण्यात ठाकरे गटाची असलेली एकमेव मोठी ताकद आणि अस्तित्व संपुष्टात आलं आहे. असं असलं तरी ठाण्यात शिवसेनेचा झेंडा कायम राहिला असला तरी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर चंदनवाडी शिवसेना शाखा येथे गड आला पण सिंह गेला या आशयाचा बॅनर लावून तो ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे. ही गड आला पण सिंह गेला ही सत्य परिस्थिती आहे. सर्वात आधी मी त्या मतदारांचं आभार मानतो की ज्यांनी शिवसेनेला भरभरून मतं दिली आहेत. कुठलीही अपेक्षा न ठेवता उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला हा प्रकार 2 वर्षापूर्वी झाला त्यावेळेला उद्धव साहेबांनी सगळ्यांना सांगितलं की शिवसैनिकांना तुम्हाला देण्यासारखं काही नाही माझ्या हातात, मी आता तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. त्या ह्याच्यामध्ये ठाण्याच्या नागरिकांनी आज आपल्याला जे काय 5-5.5 लाखाचं मताधिक्य दिलेलं आहे हेच शिवसेनेसाठी खूप आहे. निवडणूक असते, हार जीत ही असते. आम्ही गेली अनेक निवडणूक जवळून बघितलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. त्याच्यामुळे हार जीत ही होणारच, परंतु त्याचं दुःख आम्हाला वाटत नाही. कारण का गेल्या 2 वर्षापासून जो आम्ही संघर्ष करतो आहे पक्षासाठी, आमचं पक्ष चोरला, निशाणी आमची चोरली, मशाल घेऊन आम्ही नवीन निशाणी घेऊन आज इथपर्यंत आलेलो आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राचा तुम्ही जर निकाल बघितला तर इंडिया आघाडीचे 29 खासदार निवडून आलेले आहेत. हा आकडा काय छोटा नाही आहे, 29 खासदार येणं म्हणजे. आणि ज्यांनी सत्तेचा बाजार मांडून सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी जे काय कारस्थान केली त्यांचे 18 खासदार निवडून आलेले आहेत. तर लोकांनी, मतदारांनी त्यांना जो हक्क न्याय होता तो त्यांनी दिलेला आहे.